तुमच्या फोनवर येणारा OTP तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो असं तुम्हाला वाटतं की तो तुमचं खातं हॅक होण्याचं कारण ठरू शकतो? आणि जर मी सांगितलं की लवकरच OTP पूर्णपणे बंद होऊ शकतो. आज आपण बोलणार आहोत OTP प्रणाली खरंच किती सुरक्षित आहे आणि सायलेंट ऑथेंटिकेशन म्हणजे काय. आज प्रत्येकजण ऑनलाईन आहे. UPI, नेट बँकिंग ॲप्स आणि सगळंच डिजिटल झालंय. या सगळ्यांचंच एक सामान्य सुरक्षा साधन म्हणजेच OTP. पण आता बँका आणि दूरसंचार कंपन्या OTP कमी करून सायलेंट ऑथेंटिकेशन आणण्याच्या तयारीत आहे. पण प्रश्न आहे, हे खरंच सुरक्षित आहे का? OTP म्हणजे एकदाच वापरायचा कोड जो तुमच्या मोबाईलवर येतो. प्रणाली असं मानते ज्याच्याकडे फोन तोच वापर करता. पण इथेच मोठी त्रुटी आहे. OTP फोनची पडताळणी करतो पण वापरकर्त्याची नाही. OTP प्रणाली तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे, पण फसवणूक कशी होते पाहूया. सिम स्वॅप. तुमचं सिम बंद केलं जातं आणि OTP हॅकरकडे पोहोचतो. फिशिंग कॉल. तुम्हीच OTP देतात. बनावट लिंक, लॉग इन आणि OTPची चोरी. स्क्रीन शेअरिंग. सगळंच थेट कॅप्चर केलं जातं. म्हणजेच OTP सुरक्षित असला तरी वापरकर्त्याच्या चुका वापरल्या जातात. आता सायलेंट ऑथेंटिकेशन म्हणजे काय? सायलेंट ऑथेंटिकेशन म्हणजे OTP शिवाय पडताळणी करणं. प्रणाली पार्श्वभूमी तपासते, तुमचं डिव्हाइस, सिम कार्ड, नेटवर्क आणि तुमचा वापर पॅटर्न आणि शांतपणे लॉग इन मंजूर करते. तुम्ही ॲप उघडतात, प्रणाली दूरसंचार नेटवर्क तपासते, डिव्हाइस आणि सिम जुळतंय का ते पाहते आणि OTP न टाकता लॉग इन पूर्ण करते. यालाच म्हणतात सायलेंट ऑथेंटिकेशन. आता याचे फायदे काय? OTP शेअर करण्याची यामध्ये गरज लागत नाही. यामध्ये प्रक्रिया जलद आणि सोपी, तसंच फिशिंग आणि OTPची फसवणूक कमी होऊ शकते. पण याचे धोके देखील आहेत. गोपनीयतेचा धोका. तुमचा डेटा ट्रॅक होऊ शकतो. नेटवर्क नसल्यास अडचण येऊ शकते. फोन हॅक झाला तर थेट प्रवेश वापरकर्त्याचा नियंत्रण कमी करतो आणि निर्णय प्रणाली घेते. ग्रामीण भागात विश्वासार्हतेचा प्रश्न येतो. भविष्यात काय होईल? OTP लगेच बंद होणार नाही. सुरुवातीला हायब्रिड मॉडेल येईल. जास्त जोखमीच्या व्यवहारांसाठी OTP, सामान्य वापरासाठी आणि मग सायलेंट ऑथेंटिकेशन, आणि हळूहळू OTP कमी होईल. तंत्रज्ञान सतत बदलत आहे. पासवर्ड, OTP आणि त्यानंतर आता सायलेंट ऑथेंटिकेशन. प्रत्येक वेळी सुरक्षा सुधारली, पण एक गोष्ट मात्र कायम राहील. फसवणूक प्रणालीमुळे नाही, माणसांच्या चुकांमुळे होते. हॅकर्स प्रणाली हॅक करत नाही, ते तुमचा विश्वास हॅक करतात. आणि तुम्ही खरंच सुरक्षित आहात की फक्त तसं वाटतंय? म्हणून लक्षात ठेवा, प्रणाली कितीही स्मार्ट झाली तरी तुमची सावधगिरीच तुमची खरी सुरक्षा आहे.